नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप अगदी घरच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी पाव किलो टोमॅटो जाड असे चिरून घेतलेले आहेत। एक छोट्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ह्या सुद्धा चिरून घेतलेल्या आहेत। 1 टेबलस्पून साखर घेतली आहे। 1 चिमूटभर काळी मिरीची पूड घेतली आहे। चवीपुरतं मीठ घेतलेले आहे। इथे एक छोटा तुकडा दालचिनी, 2 लवंग, 1 तमालपत्र, 1 टीस्पून बटर आणि 1 टेबलस्पून इतकं मक्याचं पीठ घेतलेलं आहे। गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण जे 1 टीस्पून इतकं बटर घेतलेलं ते काढून घेऊया। यामध्ये 2 लवंग, 1 तुकडा दालचिनी आणि 1 तमालपत्र हे अगदी 5 ते 10 सेकंदसाठी यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्येच बारीक चिरून घेतलेला लसूण आणि कांदा काढून घ्यायचा आहे आणि हे छान 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। यामध्येच आता आपण टोमॅटो काढून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊया। हे बघा, या प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर शिजतं, त्यामुळे मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। मिक्स सुद्धा करून झालेला आहे। गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहे। झाकण उघडून बघूया। हे बघा, टोमॅटो मस्तपैकी सॉफ्ट झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया। टोमॅटोचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। सर्व खडे मसाले आपण बाजूला काढून घेतलेले आहेत। हे आपल्याला वापरायचे नाहीयेत। आता आपल्याला हे टोमॅटो सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया। इथे आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे। आता आपण हे गाळून घेणार आहोत। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती एक गाळणी ठेवून घेते। त्यामध्ये आपल्याला ही सर्व टोमॅटोची पेस्ट काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्या आतमध्ये जे काही मोठे कण राहिले असतील ते निघून जावे। हे बघा, या प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे असं गाळून घ्यायचं आहे। सर्व टोमॅटोची पेस्ट आपण गाळून घेतलेली आहे। आता आपण ही उकळवून घेऊया। गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। सर्व पेस्ट आपण यामध्ये काढून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर सेम बाउलमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेते। हे बघा, आपल्याला हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, कारण का दाटसर आहे। मिक्स करून घेऊया आणि याला एक छान उकळ आणूया। एक मोठा ग्लास आपण पाणी यामध्ये काढून घेतलेला आहे, कारण का हे दाटसर होतं। हे बघा, एवढं पातळसर आपण हे करून घेतलेलं आहे। आता याला छान उकळवून घेऊया। जोपर्यंत आपलं सूप उकळतंय तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेते। सूपला इथे उकळ आलेला आहे। यामध्येच आपण साखर काढून घेऊया आणि काळी मिरीची पूड मिक्स करून घेऊया। हे बघा, मस्तपैकी उकळ आलेला आहे आणि सुगंध सुद्धा मस्त सुटलेला आहे। तुम्ही हे सूप असं सुद्धा पिलं तरी देखील चालू शकतं, पण आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवतोय त्यामुळे आपण यामध्ये मक्याची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती काढून घेणार आहोत, जेणेकरून या सूपला छान दाटसरपणा येईल। हे बघा, पेस्ट आपली यामध्ये काढून झालेली आहे। आता आणखीन आपल्याला ही 1 ते 2 मिनिटांसाठी उकळवून घ्यायची आहे।
1 ते 2 मिनिट उकळवल्यानंतर आपलं सूप तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी घट्टसर झालेलं आहे। तर इथे आपलं सूप रेडी झालेलं आहे। फटाफट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपलं रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप बनवून तयार झालेलं आहे। याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी तुम्ही वरून फ्रेश क्रीमने याला गार्निशिंग करू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।